नमस्कार मित्रांनो, मैदान होते 10 फेब्रुवारी रोजी. हे मैदान जे आहे ते निमसोड या ठिकाणी होते आणि आपल्यासोबत निमसोड गावचे ग्रामस्थ आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. मैदान जे आहे ते कशानिमित्त होतं आहे 10 तारखेला? 10 तारखेला जे मैदान आहे ते बडेबाबाच्या देवाची यात्रेनिमित्त मैदान होत आहे. बरं बरं. मैदान नक्की कशाचं आहे? ओपन, आदत, दुसरा? ओपनचं मैदान आहे. ओपनचं मैदान आहे. मैदानाची तारीख तुम्ही म्हटला की 9 होती, परत 10 केली. मैदानाची तारीख पहिले डिक्लेअर केली होती 9/2/2026. हां. पण इलेक्शन निकालामुळं ते मैदानाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. मैदानाची तारीख 10/2/2026 रोजी आहे. बरं बरं. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय असेल? मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे, पहिले बक्षीस आहे 1,01,111 रुपये. बरं. दुसरं बक्षीस आहे 71,111 रुपये. तिसरं आहे 51,111. हां. चतुर्थ आहे 35,111. पाचवं आहे 25,111. हां. सहावं बक्षीस आहे 15,111. बरं. सातवं बक्षीस आहे 10,111. मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे का? हो, मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे. त्यांचं काय बक्षीस आहे? त्याचं पहिलं बक्षीस आहे 10,000, दुसरं आहे 9,000, तिसरं आहे 8,000, चौथं 7, पाचवं 6, सहावं 5 आणि सातवं 4. बरं बरं. मैदानाची प्रवेश फी किती आहे? मैदानाची प्रवेश फी 1,000 रुपये आहे. 1,000 रुपये. मैदान आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनलवर दिसेल? मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर आहे. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? मैदानामध्ये समालोचक सुनील मोरे सर हां आणि गणेश तांबे सर आहेत. ठीक आहे. मैदानाचं अंतर किती आहे? मैदानाचं अंतर आहे 850 फूट. 850 फूट पल्ला आहे. पल्ला आहे. रुंदी किती आहे? रुंदी आहे 14 फूट. मैदानाला बॅरिकेड किती आहे दोन्ही बाजूला? बॅरिगेट 300 फूट आहे. 300 फूट दोन्ही साईडला बॅरिगेट आहे. मैदानाला बैलांना पुढे थांबण्यासाठी जागा पुरेशी आहे ना? आहे पुरेशी जागा आहे. बैलांना खाली थांबण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा जागा आहे आहे. का? काय सांगाल मैदानाविषयी, काय सांगाल? मैदान हे यात्रेनिमित्त आहे बर. आणि पर्व तिसरा आहे. बर. ठीक आहे ठीक आहे. आणि कोण बोलणार आहे? ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. मैदान आपलं होतंय 10 तारखेला, काय सांगाल? काय सर्व बैल गाडी मालकांनी उपस्थिती दर्शवावी अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारचा वशिला किंवा पाहुणा रावळा अजिबात चालत नाही पहिल्यापासून निमसोडमध्ये. बर. हां. आणि देवाची बी तेवढी ताकद आहे कारण की एवढी मोठी यात्रा भरती या बर. एवढे भाविक भक्त खूप येतात. 5-6 हजार माणसं जेवण होतं बर बर. तिथं. हां. आणि 9 तारखेला मैदान होतं, ते 10 तारखेला ढकलण्याच कारण की निकाल आहे झेडपीचा, त्यामुळे ती 10 तारखेला मैदान केले. तरी सर्व बैल मालकांनी याची विनंती आपली सर्वांनी उपस्थित दर्शवावी. निमसोडची फाटी या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप मानाची फाटी आहे, त्याबद्दल काय सांगाल? हा, मानाची फाटी आहे. सर्व बैलगाड्यामध्ये इथं पळलेला आहे. कुठला बैल असा नाही की त्या फाटी पळलेला नाही. आणि इथलं यश ही प्रत्येकाला अनुभवाला मिळाले. वर्षभर कायम गुलालात असतो बैल, कुठलाही असला तरी. आणि सगळं बैलगाडी की टू झेड मारतेच, कुठलाच राहिला नसेल बैलगाडी मालक. बर. तिथं सगळी पळाली ती. मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे? सगळं ॲम्ब्युलन्स आहे, पाणी सोय आहे, टाके आहे, डॉक्टरांची टीम सगळं आहे. काय सांगाल जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत याच्यासाठी नाव नोंदणीसाठी काय सांगाल? नाव नोंदणी किती तारखेला चालू आहे? 4 तारखेपासून नाव नोंदणी चालू आहे. बर. पण बैलगाडी मालक काय करतात, शेवटच्या दिवशी सकाळपासून फोन करतात. बर. एक दिवस त्याच्या आधी सर्वांनी त्याच्या आधी 4 तारखेपासून नोंद करावी सर्वांनी. लाईव्ह लॉट आदल्या दिवशी संध्याकाळी निघतील. मित्रांनो, मैदान जे आहे ते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होते आणि यात्रेच आहे, पारंपरिक मैदान आहे. आणखीन दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानाविषयी आपल्या? मैदानाविषयी काय, आता फाटी चांगली आहे. चांगली बैल येऊन शांना पळून गेलेली आहे. त्यासनी गुलालात आहे ती. बकासूर ही सगळे म्हणजे टॉपची बैल इथं येऊन शांना पळून गेली ती. बर बर. नामांकित फाटी आहे. लांबून जे बैलगाडा मालक येणार आहे त्यांच्यासाठी काय सांगाल नाव नोंदणीसाठी? नोंदणीसाठी काय लवकरात लवकर त्यांनी नोंदणी करावी. 4 तारखेपासून नोंदणीची तारीख 4 आहे. 4 पासूनच आपलं नोंदणी करावी त्यांनी.
ठीक आहे बरोबर तुम्ही बोलताय. दादांच्याकडे येतोय मी. दादा इथं ओळख वशिला वगैरे असलं काय नाही चालणार नाही का? ह्याच्या आधी बी कुठल्या मैदानात झालेलं नाही आणि इथून पुढे बी होणार नाही. बर मैदानाचे तुम्ही सांगितलं की तुम्ही हे यात्रेनिमित्त भरते मैदानाची अशी काय खासियत आहे या मैदानाची? मैदान खासियत म्हणजे बाबा जेणेकरून आता गेल्या वर्षी सुद्धा एवढे मैदान असून इथं खूप मोठा प्रतिसाद असतो या यात्रेला. बरोबर आहे. आणि बैलगाडी मालक स्वतःहून येऊन इथं पळून जातात. म्हणजे मागल्या वर्षी बी अनुभवलेलं आहे. 500 गाडी आली होती मागल्या वर्षी एवढी मैदान असून पण. बर या वर्षी बी तशीच सर्वांनी साथ द्यावी अशी आमची सर्वांची आपली विनंती आहे. हा बोला दादा नमस्कार. बोला नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदानाबद्दल काय आमचं हे तिसरं पर्व आहे. बर आम्ही जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला बऱ्यापैकी सगळ्यांचा प्रतिसाद आहे. बर आणि मुळातच बैलगाडी मालक देवावरती श्रद्धा असल्यामुळं बरोबर. बडेबाबांच्या आमच्या या भागातले बरेचसेच बैलगाडी मालकांचे बडेबाबांच्यावरती श्रद्धा असल्यामुळं बरोबर आहे. मुळातच ती लोक पुढच्या लोकांना सांगत असते की ती मैदान कसं आहे काय ते देवांची ख्याती काय आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आम्हाला. बरोबर आहे. आणि जे फाटीच आहे आमच्या फाटीवरती आजपर्यंत एवढी ही झाली पळाव बैल आली किंवा जी बैल पळाली कुठल्याही प्रकारचा त्यांना दगाफटका झाला नाही, कधी त्रास झाला नाही, कुठल्या गाडी मालकावर कधी अन्याय झाला नाही. ह्या गोष्टी होत असल्यामुळं त्या लोकांना असं वाटतं की बाबा निमसोडचं मैदान त्यातल्या त्यात बडेबाबा जी केसरी आहे ते चांगलं आणि योग्य मैदान आहे. हे सगळ्याच यात्रेचं जे निमसोडच्या ज्या यात्रा होतात त्यात सगळ्याच यात्रेचं चांगलं असते. त्यामुळे निमसोडला येणारी बैलगाडी मालक बऱ्यापैकी उत्स्फूर्तपणे येत असतात. दादा जे मैदान जे आहे त्या मैदानातील जे 1 नंबरचं बक्षीस आहे, गाड्या जर कमी जर आल्या तर ते 1 नंबरचं बक्षीस दिलं जाणार का? हो, 1 नंबरचं बक्षीस दिलं जाणार. कोणत्याही प्रकारचं जे बक्षीस आहे ते बक्षीस कुठलं काटछाट होत नाही. बरं जे काय तुमचं बैलगाड्या किती येते आणि काय येते त्याच्यावरती काही आमचं नाही. जे आम्ही बक्षिसं ठरवलेले आहेत जे ठरलेले आहेत ते सगळी बक्षिसं आम्ही देत असतो. आणि निमसोडमध्ये आम्ही सुरुवात ह्या मैदानाची झाली. क्वार्टर फायनलचं बक्षीस द्यायला ह्या आमच्या बडेबाबा केसरीपासून सुरुवात झाली निमसोडमध्ये. बरोबर आहे. मैदानामध्ये जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांना काय अगोदर जे येतील जे लांबून संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल त्यांच्याशी राहण्याची वगैरे काय सुविधा? राहण्याची सुविधा अजून तरी तशी काही वेळ आली नाही, पण जर त्यांना तसं करण्याचा कॉल आला तर आम्ही करू. राहण्याची सुविधा करू किंवा आणखीन त्यांचं थांबायची व्यवस्था करू किंवा जे काही खाणं पिणं त्यांचं असेल त्याची व्यवस्था करू. ठीक आहे. काय सांगाल जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी नाव नोंदणीसाठी काय सांगाल? नाव नोंदणीसाठी काही 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत नोंदणी केली जाईल. त्यांनी आपलं त्यांच्या यानं नोंदणी करावी आणि सगळ्यांनी यावं असे आम्ही ग्रामस्थच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपलं त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी येऊन आपलं इथं आम्हाला प्रतिसाद द्यावा. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 7 वाजता. 7 वाजता. मैदानाचा फायनल किती वाजता होईल? ते काय 5-5:30च्या दरम्यान. 5:30 पर्यंत. ठीक आहे. आणखीन कोण उपाय बोलणार आहे? हां बोला की बोला. ठीक आहे. मित्रांनो मैदान होते 10 फेब्रुवारीला आणि त्या मैदानामध्ये मोठ्या लोकसंख्येने या मैदानामध्ये गाड्या नोंद करा. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. मैदान कशानिमित्त होतं? बडेबाबाच्या यात्रेनिमित्त. बरं काय सांगाल मैदानाबद्दल? मैदानाबद्दल काय म्हणजे जे मैदान होईल ती बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल. आणि बक्षीस म्हणसाल तर बक्षिसाचं पण जे काय रक्कम बॅनर पॅलेटवर आहे ती सगळी रक्कम दिली जाईल. गाड्या कमी वगैरे कितीही गाड्या होत्या त्याचा काय विषय नसतो आमच्यात. याच्या आधीची पण मैदानं बघा तुम्ही, 1ही रुपये कधी कोणाला कमी दिलेला नाही. फाट्या किती आहेत म्हटलं? फाट्या 9 फाट्या आहेत. 9 फाट्या येत्या. गाड्या खाली ज्यावेळेस थांबायला असते तिथं पुरेशी जागा आहे? भरपूर जागा आहे, पाहिजे एवढी जागा आहे. जेवढी पुढं जागा आहे तेवढीच मागं पण जागा आहे. बैलांना बांधण्यासाठी पण जागा आहे ना? भरपूर जागा आहे. ठीक आहे. जे मैदानामध्ये जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते मैदानामध्ये लागू आहेत ना? हो सगळे. समजा गटाला सामना झाला तर? गटाला सामना झाला तर चान्स दिला जाईल. बरं. सेमीला सामना? सेमीला सामना जर झाला तर एकतर चिठ्ठी टाकली जाईल किंवा मग ते बैलवाल्यांचं संगनमत त्याच्यावरती ठरवलं जाईल.
ठीक आहे. मैदानामध्ये काय धोकादायक घटक वगैरे नाही ना पुढे काय? धोकादायक घटकाचं काहीच नाही, कारण ह्याच्यावरती आता दरवर्षी जवळजवळ 9 मैदानं होती ती गावचीच. त्यामुळं इथं बैलगाडी मालकांना सगळ्यांना माहीत आहे ही फाटी. त्यामुळे धोक्याचं इथं काहीच नाही, सगळं मोकळं मैदानच आहे. बरं बरं. मैदानाची फाटी एक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, निमसोडची फाटी एक नामांकित फाटी आहे. या फाटीवरती नुसती नामांकितच नाही तर निमसोडची ही खरेदी केलेली फाटी आहे कमिटीने. बरं हां, नुसती म्हणजे ह्याच्यात दुसरं काय हेच नाही, फाटी कंटिन्यू फक्त फाटीच आहे. फाटीसाठी फक्त खरेदी केलेलं आहे रान. इथं ओळख वशिला तसलं काय नाही. तसलं काहीच चालत नाही. काय सांगाल जेवढी लांबून बैलगाडा मालक येणार आहे त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी आलं तर त्यांची सोय केली जाईल इथं, लवकर जरी आली तरी ती. फक्त तुम्हाला कॉल केला पाहिजे. हो हो, मैदानात सगळे जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखे, सगळ्यांसाठी सारखेत. हो, इथं गरीब मोठा काय तसलं नाही. काही नाही. मैदानात जे आहेत ते लांबून जे गाडा मालक जे येणार आहे ते तुम्ही सांगितलं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा ज्यावेळेस अगोदर येतील त्यावेळेस. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल आपलं 10 तारखेला मैदान होतं? 10 तारखेला हे यात्रेचं मैदान आहे बरं. आणि इथं कुठलीही पर्सनॅलिटी होत नाही, काय होत नाही, काय नाही. इथं रिक्सर आणि रास्त मैदान होतं आणि निमसोडकरांची मैदान ह्याच्या पाठीमागची पण तुम्ही बघितली असतील बरोबर आहे. की गाड्या किती होऊ द्या किंवा कमी आल्या जास्त आल्या, बक्षिसं जे पंपलेटवर आहे तेवढी सगळी बक्षिसं दिली जातील. बरं. आणि हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसार मैदान होणार आहे. ठीक आहे ठीक आहे. लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही? लांबून बैलगाडी मालक येणार आहे त्यांना सांगेन की तुम्ही या, यात्रा कमिटीचं मैदान आहे, भरभरून सहकार्य करा. तुम्हाला जरी आदल्या दिवशी जरी मुक्कामी आला, जरी चारा पाणी जरी काय व्यवस्था पाहिजे असेल तरी आम्ही इथं आमच्या गोट्यावरती देऊ शकतो. पब्लिकच्या ज्या फाट्या आहेत त्या पब्लिकच्या फाटीवरती नियंत्रण कसं कराल तुम्ही प्रेक्षकांचं? प्रेक्षकांच्या नियंत्रणासाठी आमची म्हणजे निमसोड बडेबाबा यात्रा कमिटी मोठी आहे कमिटी, त्यामुळं म्हणजे बैलगाडी मालकांना त्रास होईल असं काही होणार नाही. कारण की काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस मैदान आता सगळ्या महाराष्ट्रातला माहिती आहे जी पब्लिकची फाटी होती, पब्लिक जरा आत येतं, त्यांचेच काय कराल तुम्ही? आता ह्याच्या पाठीमागची पण तुम्ही सर्व मैदानं बघा निमसोडची. कुठल्याही मैदानाला म्हणजे बैलगाडी मालकाची अशी कुठलीच तक्रार नाही आजपर्यंत. इतकी मैदान ह्या फाटीवरती झाली पण नाही ना पब्लिकला असा कुठल्याही बैलगाडी मालकाला असा पब्लिकचा त्रास झालेला नाही. एवढे आम्ही यात्रा कमिटी त्याचे नियोजन करतो. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो 10 तारखेला मैदान होतंय निमसोड या ठिकाणी. त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील गाडी मालकांनी नोंद करा. नोंद चालू किती तारखेपासून आहे? 3 तारखेपासून 3 तारखेपासून 9 तारखेपर्यंत यांना ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे. 9 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील. ठीक आहे. मैदानाचं सकाळी 7 वाजता चालू होणार आहे. फायनल जो आहे तो उजेड सट्टा होणार ना? फायनल हा उजेडासाठीच होणार आणि मैदान हे सकाळी लवकर चालू होणार आणि दिवसा सकाळीच फायनल होणार आहे. कारण इथं कुठले लाईटीची वगैरे काही व्यवस्था यात्रा कमिटी करणार नाही, त्यामुळे हा उजेडा सकाळीच फायनल घेतला जाणार सगळा. मैदानाचं लोकेशन एक्झिट काय? मैदानाचं लोकेशन निमसोडमध्ये मासुरोण जय भवानी मंगल कार्यालयाच्या पाठीमागं लोकेशन आहे. इकडून मायनीहून आला तर यांना मायनीहून निमसोडमध्ये आला की मासुर्ण रोडला जय भवानी मंगल कार्यालय. एकूण कराड चोराडे मासुरण्या मार्गे आला तर मासुरण्यातून वड्यातून आतमध्ये यायला रस्ता निमसोडला. येताना निमसोडला पहिलं जय भवानी मंगल कार्यालय लागतं, त्याच्या पाठीमागं यांना लोकेशन आहे. मेन रोडला जाणार रोडकडेलाच मैदान आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.